आणि आता इतर राजकीय टॉप 9 बातम्या। 7 वर्षांचा अनुभव तरी शरद पवार मुख्यमंत्री होते, मग अजितदादांना अनुभवावरून मुख्यमंत्रीपद का नाकारलं? सुनील तटकरेंचा शरद पवारांना हा सवाल आहे। तर तेव्हा संधी दिली असती तर आज मागे वळून बघण्याची गरज नसती, तटकरेंची टीका। तटकरेंनी पक्षाला लाज राखली, त्यांचं अभिनंदन। अजितदादांचं हे वक्तव्य। तर अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार जाऊ शकतो, दादांचा दावा। 400 पारचा नारा संविधान बदलायच्या अफवेमुळे आदिवासी, दलित, मुस्लिम समाज घाबरला। विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यात आपण कमी पडलोय। विधानसभेला हा सर्व समाज आता पुन्हा परत आणायचा आहे। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात भुजबळांचा सल्ला। जागा वाटपाचं गऱ्हाळ आता शेवटपर्यंत चालायला नकोय, आधीच जागा वाटप ठरवा, मग उमेदवार द्या। विधानसभेला शिंदेंना मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला द्या, भुजबळांची मागणी। अजित पवारांच्या वाट्याला भोपळा, तर निकाली शिवसेनेच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकून मारलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठराव। प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपद द्या असं मी अजितदादांना भेटून सांगितलं, पटेलांना देखील ते माहीत नव्हतं। मंत्रिपदावरून असलेल्या नाराजीच्या चर्चांवर तटकरेंचं उत्तर आहे। लोकसभा निवडणुकीत चुकीचे नेरेटिव्ह तयार करण्याचं काम झालंय, विरोधक त्यात यशस्वी झाले। महायुतीमध्ये असलो तरी शाहू फुले आंबेडकरांचे विचार सोडलेले नाही। चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान कोणीही बदलू शकत नाही, वर्धापन दिनी अजितदादांचं हे वक्तव्य आहे। विरोधकांकडून जाणीवपूर्वक बातम्या पेरण्याचं काम सुरू आहे। काही झालं तरी सरकार 5 वर्ष टिकवायचं आहे। अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार गेलेला दिसेल, पवारांचं वक्तव्य।